एक वेगळी वेळ आहे. शाळेच्या वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जॉनी वॉकरची ओळख करून दिली आणि त्यांना विचारले, आपण जाणता का? जॉन एक बेइचेमिस्ट होते. त्यांचं कार्य जगाला ऊर्जा देणारं आहे. जॉनी वॉकर यांना लहानपणापासूनच विज्ञानामध्ये गोडी होते. प्रयोगशाळेत ते कधीच थांबले नाहीत. प्रत्येक प्रयोगाबरोबर त्याची जिज्ञासा वाढत गेली. याला काय म्हणतात, याने काय होते, असा तो सतत विचार करत असे. जॉनी वॉकरने एटीपी सिंथेस या महत्त्वाच्या एन्झाईमचा शोध घेतला. हे एन्झाईम आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी महत्त्वाचं आहे असं त्याने समजावलं. यामध्ये बायोलॉजी आणि रसायनशास्त्र यांचा संगम होता. त्याच्या शोधाने मानवी शरीरात ऊर्जा कशी साठवली जाते आणि ती ऊर्जा वापरण्यात कशी येते याबद्दल जगाला माहिती दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना कळलं की एटीपी संदर्भात काहीही समजून घेणं किती महत्त्वाचं आहे. जॉनी वॉकरच्या कार्याला जगभर मान्यता मिळाली. त्याला नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं. लगातार न थांबता मेहनत करणे याचेच हे फळ आहे. याच मेहनतीची ही फळं आहेत, असं त्या संपन्न क्षणी सर्वांची भावना होती. आज जॉनी वॉकरच्या कार्यामुळे मुलांना विज्ञानाची गोडी लागलेली आहे. तुम्ही देखील शास्त्रज्ञ बनू शकता, असे शिक्षक त्यांना सांगतात. त्यातल्या काहींना एक मोठं स्वप्न दिसतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जॉनी वॉकर आपल्या कार्यात कधी थांबले नाहीत. सतत मेहनत करत राहिले. तो आपल्या कामामधून विचार करतो, आपण या जगात विज्ञानाच्या सहाय्याने कितीतरी मोठे प्रश्न सोडवू शकतो. चंद्रावर किंवा जादुई गॅलेक्सीमध्ये तुमचं स्थान केवढे आहे? तुमच्या कल्पनांमध्ये देखील काहीतरी अद्भुत आहे. तुम्ही कोणत्या नवीन गोष्टी शोधून काढणार? विज्ञानाच्या विश्वात तुमचं आदान प्रदान करत राहा, याचा नक्कीच फायदा कुठेतरी होईल.